कारण हिंदूची अशी कुठलीही दीक्षाविधी नाही. त्यांनी दाखवावं SC ST OBCचा धर्म हा बौद्ध धर्म आहे आणि ते आपले पूर्वीचे बांधव आहे आणि ते पूर्वीचे बौद्ध आहे. जे कोणी ऐकत असेल त्यांनी समीक्षा करावी, कारण त्यांचं आचरण हे पंचशिलावर आहे. त्यांच्या घरामध्ये कधीच तुम्हाला माहित असेल वारकरी संप्रदायाचे लोक कधी दारू पित नाही, तुळशीची माला घालतात, कारण ते बुद्धिस्ट आहे. आपण त्यांच्यापर्यंत तो बुद्ध पोहोचवला पाहिजे, त्यांच्यापर्यंत विचार पोहोचवले पाहिजे, जेणेकरून आपल्याला मॅग्नेट बनता आलं पाहिजे. आपल्याला मॅग्नेट बनता येत नाही, कारण मॅग्नेट काय असते, लोखंडाला जोडते. मग आपल्याजवळ काय आहे, आपल्याजवळ विचार आहे. जसं याला जोडण्यासाठी फेविकॉल असते, तसं माणसाला जोडण्यासाठी काय आहे, तर विचार आहे. आणि ते बुद्धाने आपल्याजवळ दिले. समतेचे विचार, स्वतंत्र्याचे विचार, बंधुतेचे विचार, न्यायाचे विचार. बुद्धांनी हे काम केलं आणि त्याची प्रेरणा या देशामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले या महापुरुषांनी घेतली. आपल्याला असं वाटतं की बुद्धाजवळून काय घेतलं असेल फुलेंनी, कारण बाबासाहेबांनी ज्याला गुरु मानलं, जे केवळ 7वी पर्यंत शिकले, 7व्या वर्गात शिकणारा माणूस, जगातील सर्वात उच्च विद्या विभूषित माणसाने त्यांना गुरु मानलं. असं काय होतं बरं त्यांच्याकडे, काय होतं फुलेकडे? कारण असं म्हणतात, बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात, जर तुम्हाला कुठला गुरु पाहिजे असेल तर ज्योतिराव फुले एवढा गुरु कुठेच नाही. सर्व बहुजनांनी त्यांची साथ सोडली तरी मी त्यांची साथ सोडणार नाही, कारण त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली होती. ज्योतिराव फुलेंपासून बाबासाहेबांनी प्रेरणा घेतली. ती प्रेरणा आपल्याला बहुजन समाजापर्यंत नेणं आज जरुरी आहे आणि आपल्याजवळ ते महापुरुष आहे. त्यांचे महापुरुष, ज्याला आपण बहुजन समाजाचे महापुरुष म्हणतो, ते महापुरुष आपल्याकडे आहे आणि त्यांचा विचाराचा वारसा मला असं वाटते जर त्यांच्यापर्यंत आपण गेलो तर निश्चितच ते स्वीकारतील. परंतु जाण्याच्या पद्धती आहे. जाण्याच्या पद्धती कुठल्या? आमचा धर्म श्रेष्ठ आहे बरं, आपले कसे आहे बघा, आपलं बोलायचं स्टाईल कशी असते. बरं, आमचा धर्म श्रेष्ठ आहे बरं, मग ते काय म्हणतील, हो तुमचा धर्म श्रेष्ठ आहे, तुम्हीच पाच बसा, आम्हाला काय घेणं देणं. एक सांगण्याची पद्धत आहे. जर तुम्ही 4 प्रिन्सिपल घेऊन गेले, समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय, कोणाला नाही समता पाहिजे? या देशामध्ये सगळ्यांना समता पाहिजे. स्वतंत्रता कोणाला नाही पाहिजे? सर्वांना पाहिजे. बंधुता कोणाला नाही पाहिजे? सर्वांना पाहिजे. न्याय कोणाला नाही पाहिजे? सर्वांना पाहिजे. पण तुम्ही हे तत्व घेऊन जात नाही. तुम्ही घेऊन जाता, सरांनी सांगितलं, आपण काय घेऊन जातो, आमचा धर्म श्रेष्ठ आहे बरं, जय 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 भीम. कसे येणार आहे ते? त्यांना काय वाटलं, किती आक्रमक लोक आहे, विचार सांगायचे सोडून देतो. त्यासाठी काहीतरी आपल्याला रणनीती आखावं लागेल, त्यासाठी स्ट्रॅटेजी आखावं लागेल. बाबासाहेबांजवळ ती स्ट्रॅटेजी होती. बाबासाहेबांचं लेवल, ती उंची होती त्यांच्याकडे, म्हणून त्यांनी म्हटलं होतं की भारताला बौद्धमय करीन. कारण त्या महापुरुषांनी भारताला बौद्धमय करण्याचं स्वप्न 56 मध्ये सांगितलं. 56 ला धम्मदीक्षा घेतली, परंतु बाबासाहेबांनी 50 ला संविधान लिहिलं. 50 ला लागू झालं. 26 जानेवारी 1950 ला भारताचं संविधान लागू झालं. मी मागच्या वेळेस सुद्धा या विहारामध्ये सांगितलं होतं, त्याच संविधानामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं 25व्या कलमामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. या देशामध्ये सर्वांनाच आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार आहे. मग तेच बाबासाहेब म्हणतात, मी भारताला बौद्धमय करेन आणि जगाचं बिल्डिंग, जगाचं स्ट्रक्चर बुद्धिझमवर आधारित. मग काय बाबासाहेबाला सगळे धर्म नष्ट करायचे? जो माणूस सर्वांना आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा देतो, तोच माणूस असा कसा म्हणेल मला सर्व जग बौद्धमय करायचे? मग बौद्धमय करणे म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, बौद्धमय करणे म्हणजे काय? लोकांना असं वाटतं बौद्धमय करणे म्हणजे काय? बौद्धमय करणे म्हणजे काय? तर बाबासाहेबांनी प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलं. त्याच्या अगोदर ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी केल्या त्यामध्ये सांगितलं की बुद्धिझमचा ऑब्जेक्ट काय आहे. ज्याप्रमाणे सांगितलं की बुद्ध धम्म स्वीकारणे हे ऑब्जेक्ट नाही. लोकांना असं वाटते की बुद्ध धम्मची दीक्षा घ्यायचं, बुद्ध धम्म स्वीकारायला लावायचं म्हणजे आपलं ऑब्जेक्ट पूर्ण झालं, उद्देश पूर्ण झाला. बाबासाहेब म्हणतात बुद्धिझम हा ऑब्जेक्ट नाही, तर बुद्धिझमचा ऑब्जेक्ट आहे. बाबासाहेब म्हणतात की समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या 4 तत्वावर आधारित समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणं हे बुद्धिझमचा उद्देश आहे. हा उद्देश पूर्ण झाला म्हणजे झालं. संविधान म्हणजे उद्देश नाही, हा ग्रंथ म्हणजे उद्देश नाही. संविधानाचा उद्देश बाबासाहेबांनी 395 आर्टिकल आहे, त्याच्यापैकी प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहितात समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय. बघा
म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट सांगत आहे. पण मला असं म्हणायचं आहे, या 4 तत्वाला मानणाऱ्या धर्माचे लोक जर आपल्याकडे असतील त्यांचा आपण शोध घेऊ. हे 4 तत्व ज्या ज्या धर्मातील लोक आचरण करतात त्या त्या धर्मातील लोकांपर्यंत आपण गेलं पाहिजे आणि त्यांना म्हटलं पाहिजे की आमचा धर्म कसा आहे. आमचा धर्म या 4 तत्वाला मान्यता देते. या 4 तत्वाला मान्यता देते. आणि तुम्हाला जर हे मान्य असेल तर आपण एक साधा मंच बनवू आणि या सर्व मिळून आपण एक काम करू तर नक्कीच या देशामध्ये भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय प्रबुद्ध भारत.